मुख्यमंत्री किंवा माननीय आमचे जे महायुतीचे नेते एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी यांच्याही चर्चा एखाद्या वेळी झाली असेल, त्यात मला पूर्ण माहिती नाही, पण असे निर्णय घेताना मात्र महायुतीच्या आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घेऊनच झाले पाहिजे असं मला वाटतं. वीज दरासंदर्भात वाढ झालेली आहे त्यावर विरोधकांनी टीका केलेली डिबेट मीटर संदर्भात. उलट मी तुम्हाला सांगतो की जे लोक कमी वीज वापरतात त्यांना दिलासा मिळाला आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजींनी आमच्या सरकारने हे ठरवलं आहे की यानंतरचे जे टेरिफ पिटिशन असतील किंवा टेरिफबद्दल जी काही दरवाढीबद्दल प्रस्ताव असेल तो मायनस असेल, म्हणजे कमी रेटचा असेल. कारण सौर ऊर्जेवर जेव्हा वीज तयार होते आहे 2 रुपये 20 पैशात 2 रुपये 40 पैशात वीज तयार होणार आहे. विजेची मागणी सौर ऊर्जेवर पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढचा काळ हा विजेचे रेट कमी करण्याचा काळ असणार आहे, विजेचे रेट वाढवण्याचा काळ नसणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी टीकेकरता टीका केली आहे. काही दरवाढीचे प्रस्ताव हे मोठ्या ग्राहकाकरता, जे ग्राहक अजूनही जास्त वीज वापरतात, अपेक्षेपेक्षा जास्त वापरतात, पण काही दरवाढ जी आहे ती कमी करण्यात आली आहे, जे सर्वसाधारण मिडियम क्लास आणि कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकाकरता त्यांची वीज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ ज्या पद्धतीने काल दिसले तुमच्या याच्यामध्ये भाजपमध्ये येतील छगन भुजबळ अशी शक्यता. काही तुम्ही तारे तोडताय. मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे की कार्यक्रमात आले आहे, तो काही पॉलिटिकल कार्यक्रम नव्हता. माजी सैनिकाच्या एक 550 एकरमध्ये ज्या पद्धतीने विविध तंत्रज्ञान त्या ठिकाणी विकसित झालं आहे, त्या तंत्रज्ञानाच्या विकासाच्या कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ, अमितभाई, मी स्वतः होतो. कोणतीही पॉलिटिकल चर्चा झाली नाही. तो पॉलिटिकल कार्यक्रमही नव्हता. भुजबळ साहेब आणि आम्ही सारेच एक होतो, एकनाथ शिंदे होते, सारेच होतो. त्यामुळे पॉलिटिकल कार्यक्रम नसल्यामुळे चर्चा करू नये. जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे, काल त्यांनी फडणवीसांवर देखील टीका केली. नाही, मला असं वाटतं जरांगेंचं आंदोलन हे सामाजिक आंदोलन आहे. त्यांनी समाजाचं आंदोलन करण्यामध्ये किंवा त्यांना वाटतं की आमच्या सरकारने न्याय दिला पाहिजे तर त्यांना आंदोलन करण्याची मुभा आहे. आमचं सरकार न्याय देत आहे. एवढं न्याय देणारं सरकार या महाराष्ट्रात कधीच आलं नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने 14 ते 19 न्याय दिला आणि आता माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता ज्या विविध बाबी केल्या आहेत, तर जरांगेचं समाधान होईल. समाधान होत नसेल तर आमचा काही पर्याय नाही. पण मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी मराठा समाजाकरता आमच्या सरकारने ज्या पद्धतीच्या सवलती आणि आरक्षणाबद्दलचे निर्णय घेतले आहे, ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. अजूनही जर जरांगे पाटलाचं समाधान होत नसेल तर मग आता ते निर्णय घेतील, त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षणाचा तिळा सुटणार नाही, तेव्हापर्यंत आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले. नाही, काय नवीन आहे? त्यांनाही माहितीच आहे ओबीसी आरक्षणाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टात झाल्याबरोबर निवडणुका लागणार आहे. त्याच्यात वडेट्टीवारचा काय रोल आहे? सुप्रीम कोर्टाचा रोल आहे. सुप्रीम कोर्ट निर्णय करेल त्या दिवशी निवडणुका लागेल. आणि थांबल्या कशा करताय? ओबीसी आरक्षणाकरताच थांबल्या आहे. त्यामुळे ज्या दिवशी ओबीसी आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात होईल त्या दिवशी निवडणुका लागतील. त्यामुळं वडेट्टीवार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर असं काही बोलू शकत नाही. फॅक्टरीमध्ये काल ब्लास्ट, त्या ठिकाणी 8 लोक